दिखाते हैं। टॉस बॉल और बड़ी नजाकत के साथ स्क्वायर ऑफ द विकेट फ्लिक कर दी। चौकार पूर्वांचल पॅन्थर्ससाठी पाहायला मिळतो बघा रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया. ज्या ठिकाणी फिल्डर सेट केला होता उजवीकडे उडी घेत हा झेल टिपण्याचा प्रयत्न अल्विनोचा होता. त्यांच्या रीचच्या पलीकडे होता पण तुम्हाला हाफ चान्सेसला फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करावं लागेल. पहिल्या बॉलवर विकेट हरीश सर, पुढच्या बॉलवर चौकार. ये भी एक मौका। चांगलं रोहनचं. इस बार हेलीकॉप्टर स्ट्रोक और ये जन्नाटेदार मागचा जो संघर्ष होता तो संघर्ष संपवणारा षटकार येतोय. विशाल द्वारा एक और तगड़ा शॉट। इस बार खराब गेंद थी, पुल कर दिया और गेंद को गुल कर दिया। झकास चौका। चुकला गौरेचा आणि त्या संधीचा फायदा फलंदाजाने उचलला. आयुष पॉल जे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले ते बघा. शॉट ऑफ प्लेन बॉल सोपं होतं. बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलं. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला होता. त्याचमुळे फील्ड सेटअप चांगला सेट केला होता विकेट घेण्यासाठी, पण थोडी चूक झाली आणि त्या चुकीचा फायदा आयुष पॉलने उचलला. चौकार खेचलाय. आता कुठेतरी डिफिकल्टी वाढत होती पूर्वांचल पॅन्थरची, पण हा चौकार पुन्हा एकदा तो आत्मविश्वास देऊन जाईल. दबावाचा अभाव ज्या खेळाडूकडे आहे तोच खेळाडू मैदानात भाव खाऊन जातो. भाव खाल्लाय फलंदाज. और गेंद जब स्लॉट में आई है उन्होंने ताकतवर प्रहार किया है और ये अफलातून सिक्सर, मतलब दौड़ने की क्या चलने की भी जरूरत नहीं समझी, थोड़ा सा आ गया है। लुक एट द शॉट। हवा के साथ साथ घटा के संग संग रवि बनारस भरते हुए इस मुकाबले में रंग। लुक ॲट हिज कॉन्फिडन्स लेवल. आला नाही पण आता तो खेळ देण्यासाठी रवी सज्ज झालाय. सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ आलं. जो है उनकी बल्लेबाजी को देखकर आया। पहला वाला जो स्ट्रोक था वो मलाइयो था और उसके बाद बनारसी का बनारसी मीठा पान। 47 झाले आहेत पूर्वांचल पॅन्थरच्या. 4 फलंदाज बाद. पार्टनरशिप बनते दोघांच्या दरम्यान. पार्टनरशिप बनते दोघांच्या दरम्यान.